आपल्याला आता चकुल्या करायच्या आहेत. मी कणिक घट्ट मळून घेणार आहे. हे बघा मी चाळून घेतलेले आहे. चवीपुरतं थोडं मी मीठ टाकणार आहे. कणिक मळून घेणार आहे मी. घट्ट मळायची कणिक म्हणजे चकुल्या छान होतात. थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्ट मळून घ्यायचं. आता कणिक पूर्ण घट्ट मळून घेऊन पुढची प्रोसेस करूया. मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे. छोट्या कुकरला 4 शिट्ट्या करून घेणार. आणि हे शिजताना काय काय टाकायचं? हां सांगते. याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतायचं. आणि डाळ गिर्र शिजण्यासाठी त्याच्यामध्ये हिंग आणि तेल सोडायचं. थोडंसं हिंग घालायचं डाळीमध्ये म्हणजे डाळ गिर मिळण्यासारखी शिजते. आणि थोडंसं तेल सोडायचं. तुरीची डाळ एवढं 1 टेबलस्पून सोडले आणि ते पूर्ण असं हलवून घ्यायचं. डाळ गिर मिळण्यासारखी होते. आणि किती शिट्ट्या द्यायच्या? 4 आणि थोडीशी वाफ द्यायची बारीक गॅसवर. एकदम गिर्र शिजते डाळ. मग आता करून घेऊ. कुकरला मी टोपण लावून आता 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे. आपण शिट्ट्या करून झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूयात. फोडणी आता मी तेल पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे मी भांड्यामध्ये. आता गरम झाले की मी मोहरी आणि कढीपत्ता जिऱ्याची फोडणी देणार आहे. आणि लसूण खोबरं आणि कोथिंबीर मी बारीक करून ठेवलेलं आहे. तेल कडले वाटतं? नाही अजून. एखादी मोहरी टाकून बघायची तेल कडले कडले तर नाही ते कळतं. नाही शिजलेली डाळ आता चांगली मिळण्यासारखी गिर्र शिजलेली आहे. तेल गरम झालेलं आहे. मी मोहरी टाकत आहे. मोहरी थोडीशी जिरे टाकणार. मोहरी पूर्ण उडून झाल्यानंतर मी जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे खमंग हे होते, स्वाद येतोय चांगला. मोहरी एक तडतडत आहे. हो मोहरी आता तडतडायला लागली आहे. त्याच्यामध्ये मी जिरे टाकणार आहे थोडे 1 टेबलस्पून. आता थोडं कढीपत्ता आणि आपलं हे लसूण खोबरं हां हे बारीक केलेलं घालून चांगलं हे खमंग भाजून घेणार. त्याच्यामध्ये हळद थोडीशी घालणार. त्यांनी कलर चांगला येतो. हां कलर छान येतो. आणि मी थोडंसं मसाल्याची चटणी पण घालणार आहे त्याच्यामध्ये. तिखट मसाला चटणी घालणार आहे 2 चमचे. हा आपला घाटी मसाला हो. खूप छान कलर आलाय. फोडणीचा कलरच छान आलाय. त्यामुळं चकुल्याला पण आपलं कट पण चांगला येईल. कलर पण छान आणि खायला पण छान. आता ही शिजवलेली डाळ आपण त्याच्यामध्ये ओतणार आहे. आपण फक्त तुरीचीच डाळ घेतली. हो हो मुगाची नाही. आता मी ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी मोठं खडा मीठ टाकणार आहे.
हे चवीनुसारच टाकतो ना आपण. हो. खडा मीठ. हां, खडा मीठ टाकणार आहे चवीनुसार. आणि एक गुळाचा खडा आहे, हा घालणार आहे त्याच्यामध्ये. आणि थोडंसं 2-3 चिंचेचे हे चिंच थोडी. चिंच. हां, ही चिंच आपल्या झाडाचीच आहे ना? हो हो, घरची चिंच. आणि ह्याला उकळी आली ना तर ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. म्हणजे ते वरणफळ आपण टाकतो तेव्हा ते मऊपणा येतो त्याला. आणि आता वरणफळ लाटायला घ्यायचे ना? हो. मी ह्या वरणफळामध्ये उकळी यायच्या वेळेस हे घालायचं, तूप घालायचं. म्हणजे वरणफळ त्याच्यामध्ये घातल्यानंतर त्याला सॉफ्टपणा येतो. 1 चमचा घालायचं आणि टेस्ट पण खूप छान लागते. पुन्हा आणि आपण जेव्हा वरणफळ वाढून घेतो तेव्हा आणि वरून तूप घेऊन खायचं, म्हणजे छान लागतं ते. हे कणिक मी घट्ट मळून घेतलेलं आहे. एक 15-20 मिनटं ह्याला भिजून दिलेलं आहे. आता मी हे लाटून ह्या कोरण्यानं वरणफळं करून बारीक बारीक मिसलेस ह्याच्यामध्ये टाकणार आहे. उकळत्या आमटीमध्ये टाकणार आहे. चालते, चला. मी हा गोळा घेतलेला आहे. ह्याला पीठ जास्त लावून लाटलं की ह्याला घट्टपणा येतोय वरणफळाला, म्हणून पीठ जास्त लावून लाटायचं. तिकडे आपली आमटी पण उकळत आहे. हो. हे चपाती जी आपण लाटून घेतो ती दाटसर ठेवायची का पातळ ठेवायची? पातळ ठेवायची. जास्त जाड नाही, एकदम जाड पण नाही आणि पातळ पण नाही, मध्यम ठेवायचं. आणि उकळी आली की त्याच्यामध्ये हे सोडायचं. ऑलरेडी आता आमटीला उकळी आलेलीच आहे. आता हे फक्त कट करून आपण त्याच्यामध्ये टाकणार. असे एक 2-3 चपात्याचं हे मावेल त्याच्यात. वरणफळ मावेल. 3 ते 4. कोरायचं कोरणं आहे. ह्याने मी हे कापून घेणार आहे. चौकोनी आवडतं म्हणून मी हे चौकोनी करते. आता ह्याला उकळी आणून द्यायची. हो, उकळी. आता हे वरणफळ शिजलेलं आहे, दाटसरपणा पण आलेला आहे. ह्याला आता किती उकळी द्यायची? 1-2-3 मिनिटं ठेवायचं आणि नंतर हे काढून तूप घालून खायला घ्यायचं. आपल्या चकुल्या तयार झालेल्या तिथं. ह्याच्यावर तूप घालायचं ना आता? ह्याच्या कुर्ल्यावर तूप घालून खायचं. एकदम छान, अप्रतिम लागतं. मस्तच. हा हा हा.